अगं मग काय कुठे गेली मोत्यातली? इकडे तिकडे कुठतरी गेली असेल. बघू भाऊजी जीव घेतील आपला. जाऊ भाई. ते तुझं माझं सपन मालिका पाहिली तुम्ही काल? नाही ग, मला ना ती तुझ्या जीव रंगला तिला आवडती. मी चाललो मॅच बघायला. कुठं? चौकात ना LED लावलाय. देवेश उन्हात आणायचे गेले तर तुमचे मामा आणि तुमची आई किती वरडे आमच्या नावाने. परत म्हणते लक्ष नाही दिलं मामींनी. एवढं आहे टीव्ही लावा ना घरात. मी काय तिकडे चौकात बसत. हो त्या असे ते ना त्या चौकात बिवटाकात नका बसत जाऊ. सगळे मावा गोवा खाणारे बसलेले असते तिकडं. परत तुमचे वळण बिघडले तर हायच आमच्यावर खापर पडायला सगळे. वळण बिघडू नाही तर टीव्ही लावत ना घरात. वाण नाही ते गुण लागायचे तुम्हाला. तुम्हाला नाही वाटत तुम्हाला चांगली सवय लावा ते टीव्ही लावा घरात काय लावा गेला सोडून तिकडे तिथे. जा तुम्ही जा आपली मॅच बघा. जाऊ भाई काय म्हणा पोरग लय आत्रात बोलायला. मागतच नाही मागं पुढं. याचे नुसते दिवसेंदिवस निशा फरमाईशच वाढत चालल्यात. लहान मोठा माणूस बघायचं नाही. उचलली चिठ्ठी लावली. जाऊ दे. मी काय म्हणते आपण टीव्हीच घ्यायला लावू एखादा. आपल्याला मालिका कवर या मोबाईल वरती मालिका बघायच्या ना. त्याच दिसत नाही ना मग. हा तेच ना. मग आपण काय करू भाऊजी आले त्यांना सांगून मी पण यांना सांगते पैसे पाठवा. दोघं मिळून टीव्ही घेतील. हा चांगली मोठ्या स्क्रीन वाला घ्यायला. मोठ्या स्क्रीन वाला म्हणजे कसं आपण मिळून मिसळून सगळे मिळून टीव्ही बघू. हा आपण एक काम करू. ह्याच्यात आहे ना आपण सासूबाईंना घेऊ. आपल्या दोघीच्या नीट ऐकायची नाही. सासूबाईंनी सांगितलं ना की जरा ते लगेच पाणी पण होईल. हा चालेल. सासूबाई अहो सासू आई या बाहेर. झोपलं काय? काय ग? अहो या ना जरा. बसा ना तुम्ही पण काय सासू आई म्हणले चांगले. हा चांगलं बोललो उलट. ऐका ना आता बोर होत ना दिवसभर बसून. हा ना. उन्हात आणायचं पुढे बाहेर जाता येत नाही काही नाही. तर माझं काय म्हणणं आहे आपण तो टीव्ही घ्यायचा का? टीव्ही तुम्हाला त्या मालिका भजन कीर्तन. हा आता तुम्ही असं काही बाहेर फिरणार नाही उन्हात आणायचं. आपल्या घरात बसून मस्त पैकी एक मालिका बघायची. कधी वाटलं तर भजन बघायचे कीर्तन. हा तेवढं तुमचं मन रमण नाही इथंच. बरोबर का नाही तरी असं बी ना आता माझं लय गुडघे दुखत पाय. देवळात जाऊन भजन कीर्तन ऐकायला काय जाता येणार काय होता येणार. उन्हात आणायचं चक्कर करून पडल्या पुढं. मग आणू आपण टीव्ही. मग तेवढं आहे ना. भारी बाई या बस. नेट संपलं. पाणी आण रे. हा आणते तुम्ही बसा. उन्हात आणतो ना आला ते काढ मफलर बिपलर. भाऊजी मी उठते. तुम्ही सारखा इकडं. हा स्वयंपाक बिपाक सगळं रेडी आहे. काही पाणी आणा लवकर. आणते काम करायचं म्हणले हो. दमन पी उन्हातून आल्याबरोबर पाणी प्यायचं. हवा पाहिजे का? नाही बस नको का? भाऊजी एक बोलायचं होतं. काय रे? आपल्याला आहे ना टीव्ही घ्यायचा आहे. हा टीव्ही. हा अरे तुमचं सगळं खरं आहे. आता नाहीत पैसे माझ्याकडे. आपण दिवाळीला घेऊ ना. अहो भाऊजी पण दिवाळी लय लांब आहे अजून. एवढंच म्हातारपणे आपल्या त्या टीव्हीवर भजन कीर्तन ऐकत बस. असं म्हणते होय. आणि ते हप्त्याने मिळतात ना आपल्याला. आणि हप्त्याने घ्या ना मग तुम्ही. सखूबाई नाही का माझी ती मैत्रीण ती तिने बी टीव्ही आणलाय. ती म्हणले माझं पोरग म्हणतो आता गुडघे बिडगे दुखतात आणि नको जात जर व्यक्ती दुखते. तुम्हाला माहिती का टीव्हीवर पाहत बसत जाय. आम्ही दोघी ना शेजारची सरी ना तिच्याकडे गेलो मालिका बघायला. त्यांनी दिलं ते म्हणले जा बॅलन्स संपलाय आणि आम्ही बाहेर निघलो लगेच टीव्ही लावली. नका जातो शेजाऱ्या बाजाऱ्याकडे. मी बघतो काहीतरी करतो. नाही का ना इकडे. हो आईचे असे दिवसच राहिलेत किती. हा मरायच्या आधी आपल्या टीव्ही बघू देत ना तिला. हाय की नाही? खरंय हा ना. तेवढंच तुम्ही कसे लाडाची होताल तिची. मी यांना पण सांगते टीव्ही घ्यायची आहे मग दोघं मिळून घ्या. चाल करतो मी काहीतरी. नको फोन करू त्याला. बघा तुम्ही काय ग माझ्या एकाच्या कानात काय म्हणत होते? हो असं सांगत होते की एवढी चांगली सासूबाई आम्हाला कधी भेटायची. त्यांच्या इच्छा पूर्ण व्हायला नको का असं बोलले त्यांना. आणि लेखातच काम आहे ना आईच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचं. हाय की नाही? आणि आम्ही थोडी असं सुनासारखं वागतो. आम्ही लेकीसारखंच वागतो की नाही. सासूबाई आंघोळ करा जाऊन लय चाच नाही तुमच्या डोक्यावर. डोळ्यात जाऊ राहिले. मग तुला काय वाटतं मी बिना आंघोळीची राहते का? बघा ना ते किडे कसे फिरू राहिले तुमच्या डोक्यावर. काही पण नको बोलत जाऊ. आता ते पाणी पाऊस नाही काही नाही उन्हात पानाचे फिरतात. चांगली शिक खायला लावून डोकं होते मी.
हायला बांडे, असं वाटलं नव्हतं की असा दिवस येईन म्हणून. अरे माय पोर तुझ्या दुधावर लहानाचे मोठे झाले, कधी 1 रुपयाचं इंजेक्शन नाही लागलं रे तुला. पण आज तुम्हाला सोडून जाणार, मला लय वाईट वाटतंय रे. आज ही दावण रिकामी होईल. बांडे, मला विसरणार तर नाही ना? चल बछड्या, तू राय आता, तुझी आई चालली. लक्ष्मी, 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 ए लक्ष्मी, कुठे गेले असेल बाई? कुठं पाहू जाऊ ना आता? हा बरोबर या तुम्ही. हा ताई, कोणाचा कॉल होता? अगं यांचा कॉल होता. काय? त्यांनी टीव्ही घेतलाय. काय? हा, चांगला कलर टीव्ही घेतला, मस्त. बरं झालं बाई, टीव्ही घेतला. आता कुठं जायची गरज नाही आपल्याला. ताट बनावं लागन, पूजा करावं लागन ना. नवीन वस्तू येऊ राहिली. आणि ते टाकीत नाही का स्टोरी बिरी, तसं पण टाकू. फॅमिली न्यू मेंबर काय ऍड का काय असतं ते, तसं पण टाकू. सगळ्यांना टाकू. अगं गोट्यातली गाय कुठे गेली? काय असेल ना तिथंच. अगं नाही, मी आता पाहिलं ना. अहो, यांनी चरायला, भाऊजीने चरायला बिरायला सोडली असं बघा. चारायला कसं गेलं? भाऊजी तर आपल्या समोर गेला होता ना. हा बाई, अगं मग गाय कुठे गेली गोट्यातली? भाऊजी इकडे तिकडे कुठतरी गेले असेल. ते सोडा, बघू. भाऊजी जीव घेतील आपला. चल चल, तुमचं काय चाललंय? आम्ही बघून येतो. चला तुम्ही पण चला आमच्या बरोबर. चला तुमच्या सोबत पाहिला. हा, ऐक ना, मी काय तू इकडे जाय, तू इकडे जाय आणि मी इकडे जाते. जा जा, पाहिलं पण. आणि तेच दिसलं की सांगा बरं का? होय का? हे दोघी नाही आले काय ना अजून? कुठे गेली असं नाही नो काय? कुठे सासूबाई भेटली का? हो, मी सगळ्यांच्या रानात जाऊन आले खाली, कोणाच नाही. जाऊन आले सगळे. हो बाई, मी पण त्या शेजारच्या रानात जाऊन आले, कुठेच नाही दिसली. हो बापरे, आता कुठे गेली असं नो? पुढे गेले ग माझी लक्ष्मी, माझ्या गोठ्यातली. हा ना, चला. अरे देवा, आता कुठं पाहायचं? भाऊजींना घ्यावं ना. मी यांना फोन करून सांगू का? हा ना. अरे असं कम बसल्या? ते टीव्ही आणलाय, घ्या उतरून तेवढा. टीव्ही चालते तिकडं. अरे दावणीला काय नाहीये, गोठ्यातली गाय गेली कुठं? गाय होय? सारा गाव शोधून आलोय. भाऊजी, आम्ही सगळीकडे पाहिली हो, गावच गाईच भेटाल आपली. जाऊ दे आता, गाय येणार नाही. ती टीव्ही घ्या उतरून पहिली. काय? अहो, ते जाऊन द्या. ते तिकडं मागच्या आडाला जाऊन बघून येऊ ना आपण, तिथे काय गाय गेली का आपली. अरे कुठं आरसाडाला नाही भेटणार, कुठंच नाही भेटणार. ती नाही मागे येणार आता. पण जा नाही यायची. अरे तिला चिकलंय आणि तुम्हाला टीव्ही आणलाय. काय तुम्ही काय ऐकली? आता काय? काय भाऊजी, पाहिजे काय? अशी गाय विकाच असते होय? मला माहित नाही, मला माझ्या गाय आणून दे, तसं मी अन्न पाणी घेणार नाही. अरे मग माझी किड नाही, कोण टीव्ही आणायचा होता का? मी हो भाऊजी, त्या टीव्हीचा झाला जा, ती काय घेऊन या. काय वाटतं का तुम्हाला? अरे आता मी ती इकली आणि त्याच्या पैशाची टीव्ही आणली. आता कोण घेईन ती माग? पण तुम्हाला कुठं करायला सांगितलं कोणी? आम्हाला सांगायचं होतं तुम्ही. अरे काय बाय तुम्ही, मग काय बाय किड नाही खायचे का दोन्ही? मग टीव्ही आणायचा होता. अरे भाऊ, पण तुला कळत कसं नाही? ती काय आपल्या शेतकऱ्यांसाठी माया असती. सगळं खरं झालं तुमचं. मग आता तुम्हाला टीव्ही लागत होता. ते जाऊन देत ते सगळं. तो टीव्ही द्या परत आणि आपली गाय आणा. आणि गाय पाहिजे आम्हाला. टीव्ही बिव्ही काही नाही. आणि नाही तर बघा, टीव्ही नाही राहते, गाय नाही आणली आपली तर आम्ही दोघ तिघी ना काहीच अन्न पाणी घेणार नाही. भाऊ, मला जर माहित असतं ना तुम्ही गाई कोण टीव्ही घेतलाय, होत नसतं त्याला. अरे त्याच्यामुळे तुला सांगितलं नाही. एक काम करा, आपण असं परत जाऊ, टीव्ही देऊन टाकू. त्या दुकानदार ओळखीचा आहे माझ्या, पैसे घेऊन त्याच्याकडून ती गाय कोणाला दिली? आणि त्या गावातल्या जगूभाऊला घेऊन आपण ती गाय. मी सांगतो जोगो भाऊ, मी सांगू घेईन का देऊ? हा, येऊन मग सरपंचाला सांगू, जोगो भाऊ सांगायचं. आणा तेवढं आणा. गाय घेऊन या. आपली गाय आणा हो परत. चल. गाय म्हणजे शेतकऱ्याची आई आहे ना, असं कुठं असतं का? गाय माया असते, तिला असं पण विकत असतं का? नाहीतर काय? अरे तुझे लेकरं बाळ
गाईचं दूध पिऊन लहानचे मोठे झाले रे. अरे सगळं खरं आहे तुमचं. माझ्याकडे पैसे नव्हते मग मी गाई ऐकण्याशिवाय मला पर्याय नव्हता बायांनो. अहो आमचं चुकलं, आम्हाला तो टीव्ही काही नको. ठीक. हा आणि आम्ही काय करतो आता ते आपली लक्ष्मी येणार आहे ना, आता आम्ही ते ओवणीचं ताट बीट सगळं ठीक आहे. करून ठेवतो, तुम्ही फक्त काही लगेच चालतंय. लगेच या चल भाऊजी. श्याम. लवकर या. तुम्ही जरा ऐकणीच्या बाहेरची शॉप कमी करा. हा भाऊ चुकलं झालं आमचं. चल भाऊ लवकर या रे भाऊ. भाऊजीने सांगून तरी जायचं ना, आपण काय विकून दिली असती.